हाय हॅलो नमस्कार. मी मुक्ताई मोकाशी तुमच्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. कारण आज बरेच दिवस झाले लॉंग व्हिडिओ टाकला नव्हता. कारण आता शॉर्ट व्हिडिओवर आपल्याला रोज टाकायचे आहेत. लॉंग व्हिडिओ महिन्यातून 1 किंवा 2 पडतील. त्याच्यामुळे आता जरा आज म्हणलं एक लॉंग व्हिडिओ टाकून देऊ. शूट करून ठेवलं तर मी एडिटिंग वगैरे राहिली ती आता केली. तर हे बघा सकाळचं वगैरे रुद्राक्षीला चकुलीला तिचं म्हणजे बाजरीचं पीठ वगैरे ते त्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे असे भेटतात. म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये असतात. पण आम्ही एक फ्लेवर घेतलं म्हणजे बाजरीचं पीठ आणि त्याच्यामध्ये भरपूर फ्लेवर आहेत. तर आम्ही तिला ते रेग्युलरली आता वापरतो आहे. तेच घेतलं आहे करायला. तर ते आता मी तिला चारणार आहे. तर चारताना एवढी लुडबुड करताना जेव्हा भरपूर मस्ती करतं त्याच्यामुळे हात धरून तिला भाजावं लागतं सगळं. नाही तर सगळं हातबीत वगैरे असं हलवलं ना सगळं खाली फाडून टाकते. म्हणून तिचा हात धरून तिला चारावं लागतं सगळं. मस्ती बघ केवढी चालली. एवढं मस्ती चालते ना खरंच. चालू देत पण आहे का काही नाही. त्याच्यामुळं म्हणलं फॅनकडं धरा हे गरम आहे तोपर्यंत. तर ते गरम होतं आताच केलं ना त्याच्यामुळं गरम म्हणलं आहे. तर फॅनकडं धरा आणि ते नंतर लवकर होईल. तर तिला पण आता भूक लागली. बराच वेळ झाला तिला दूध नुसतं त्याने दूध पिलं आणि बिस्किट वगैरे खाते. पण ते आता दुपारी नंतर मी देते. कारण आता तिला सकाळी तर आता हे जाणार आहेत संध्याकाळी म्हणजे ब्लिंकिटला जाणार आहेत ऑर्डर मारायला. तर तोपर्यंत आता सगळं काम आवरलं पाहिजे पटापट. कारण आता रुद्राक्षी पण तिचं जेवण झालं ना की ती झोपणार आहे परत. तोपर्यंत मला कामं वगैरे आवरायचे आहेत. तरी बघा तिची मस्ती चालली. खायचं वगैरे काही नाही नुसती मस्त करते. झोप बघा आली तिला आता. तर पटापट वगैरे काम आता आवरून घ्यायचं आहे मला आणि रुद्राक्षीला यांच्याकडे देणार आहे चकुलीला. तोपर्यंत आज त्याने बघा गुलाबजामुनचे पॅकेट आणलं तर बनवायचंच होतं मला. तर मी कधी पण बनवते ना तर कधी तर संध्याकाळी ते आलेच ब्लिंकेटवरून म्हणजे ऑर्डर मारून आले. तर म्हणलं आम्ही पण फिरण्यासाठी आलो आहे. तर तसंच त्याने बॅग वगैरे आहे त्यांच्याकडं. गाडी पण इकडंच लावली आम्ही. तर आता आम्ही इकडनं गेलो आणि ते तिकडनं अर्ध्या रस्त्यात चकुलीला आणायला आले. तर ते बघा त्यांच्याकडे छकुली. कारण आज पाऊस पण पडला त्यांना त्याच्यामुळे असा गारवा आहे. त्याच्यामुळे तिला वारा भरपूर सुटला आहे. त्याच्यामुळे टोपी घातली म्हणजे आणि सॉक्स वगैरे घातले. म्हणलं लगेच हवा लागली लगेच तिला सर्दी वगैरे होते. आजारी पडायला नको म्हणून टोपी घातली. तर आता मला इथं सगळं सामान आमचं पीठ वगैरे गव्हाचं आणि तांदूळ वगैरे आम्हाला इथं घ्यायचे आहेत. भाजीपाला सगळं संपलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आधी दुकानात माल भरतो आणि नंतर भाजीपाला घेतो आणि नंतर चकुली बघा तिची इकडं आणले ना का भरपूर तिच्या ओळखतात वगैरे ना तिला आता. तर आता इथं सामान भरून झालं की जायचं आहे बघा. पप्पा दिसले ना की पप्पाकडेच राहते. मग माझ्याकडे येत नाही. त्याच्यामुळं छकुलीचे पप्पा आले ना की त्यांच्याकडेच राहते. तो त्यांचा टाईम असं झाला ना की मग लवकर झाला नाही तर ती रडत बसते. त्याच्यामुळे त्यांना लवकर भरवलं आज. कारण आम्हाला सामान पण भरायचं होतं किराणा. तर आता तोच घ्यायचा चालला आहे आणि परत भाजीपाला वगैरे घ्यायचा आहे. छकुलीचं थोडंफार सामान वगैरे घ्यायचं आहे खायचं वगैरे तिला. आणि तर बघा तिची लुडबुड किती चालली एकदम. काय पण घेऊ देत नाही की काय नाही. तर आता बघू सामान बघू. चला तर मग आता बाय सगळ्यांना.